नमस्कार मंडळी. स्टोरी समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव्ह भाग 2. रतीला त्यावेळी विवानला जन्म द्यायचा नसला तरी जसजसा वेळ निघून गेला तसतसा विवान तिच्या जगण्याचे कारण बनला आणि आता विवान आणि रती दोघेही एकमेकांचे आयुष्य होते. मात्र बाहेरून कुणीतरी येऊन तिचा आनंद हिरावून घेईल अशी भीती रतीला नेहमी वाटत होती. रती पटकन फ्रेश होते. त्यानंतर ती पटकन तयार होते. तिचे ओले केस तिच्या खांद्यावर लटकत होते आणि तिच्या ड्रेसला भिजवत होते. तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता जो खूपच सुंदर होता. रती त्या ड्रेसमध्ये खूप आकर्षक आणि सेक्सी दिसत होती. कोणत्याही मुलाने तिला असे पाहिले तर कदाचित त्याचे भान सुटले असते. रतीची दुधाळ गोरी त्वचा पिवळ्या रंगात आणखीनच गोरी दिसत होती. रती काही वेळाने तिचे केस सुकवते. त्यानंतर जेव्हा ती आरशात पाहते तेव्हा तिला समजते की सर्व काही परफेक्ट आहे. तेव्हा ती तिच्या फोनसह तिची खोली सोडते. पण हॉलमध्ये पोहोचताच तिला दिसले की विवान कुठेच दिसत नाही. म्हणून ती विवानला हाक मारायला लागली. पण विवानचा आवाज कुठूनच येत नव्हता. त्यामुळे तिला वाटतं की विवान तिच्याशी मस्करी करतोय आणि तो कुठेतरी लपला आहे. त्यानंतर ती पटकन विवानच्या खोलीत जाते. विवानच्या खोलीचा दरवाजा बंद होता. ती त्याच्या खोलीत तयार होत आहे असे त्याला वाटते. म्हणून ती बाहेर उभी राहते आणि तिच्या घड्याळावरची वेळ बघत बोलते. विवान बेटा, किती वेळ लागेल? घाई कर, आपल्याला उशीर होतोय. पण आतून आवाज नाही येत. म्हणून ती पूर्ण 5 मिनिटे विवानची वाट पाहते. 5 मिनिटे उलटून गेल्यावरही काही आवाज येत नाही. म्हणून रती काळजीत पडली. त्यानंतर तिने पटकन विवानच्या खोलीचा दरवाजा उघडला. पण ती खोलीच्या आत जाताच तिला खोलीत कुणीही दिसत नाही. त्यामुळे ती घाबरते. तिचेही मन दुखायला लागले कारण आज पहिल्यांदाच विवान असा कुठेतरी लपला होता. ती पटकन बाथरूममध्ये जाते आणि म्हणते, विवान, तू कुठे आहेस? लवकर कर, मला टेन्शन आले आहे. पटकन पुढे ये. बघ आता मला घाबरवू नकोस. पण तरीही कुणी आवाज करत नाही. त्यामुळे रती पटकन संपूर्ण घरात विवानला शोधू लागते. आणि ती त्याला रडत रडत हाक मारत होती. तिला इकडे तिकडे विवान लपला असेल असे वाटत होते. तिने घराचा प्रत्येक कोपरा तपासला पण तिला विवान कुठेच सापडला नाही. त्यामुळे तिच्या मनात वाईट विचार येऊ लागले. ती पटकन घरातून बाहेर पडते. यावेळी ती तिच्या फोनवर कुणाचा तरी नंबर डायल करत होती. मात्र तिचा कॉल कुणी उचलत नव्हते. त्यामुळे ती आणखीनच घाबरते आणि पटकन लिफ्टच्या आत जाते आणि तळमजल्यावरचे बटन दाबते. यावेळी ती दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण काही फरक पडत नाही. ती इतकी घाबरली होती की कुणीतरी तिच्या हृदयाचा तुकडा तिच्यापासून दूर नेत आहे असे तिला वाटले. लिफ्ट तळमजल्यावर पोहोचताच ती पटकन बाहेर जाते आणि आजूबाजूच्या लोकांना विचारते की त्यांनी विवानला पाहिले आहे का? आणि ते सर्व नकारार्थी मान हलवतात. तेव्हा एक वृद्ध जोडपे तिला पाहते आणि म्हणते की आम्ही नुकतेच काळे कपडे घातलेले काही लोक विवानला त्याच्यासोबत घेऊन जाताना पाहिले आहेत. मला वाटते की ते त्याचे अपहरण करून त्याला कुठे घेऊन जाणार आहेत. घाई कर आणि त्यांना थांबव. रती ते जोडपे काय बोलत आहे हे ऐकताच घाबरली आणि पटकन इमारतीतून बाहेर पळून गेली. ती बिल्डिंगच्या बाहेर पळत असताना समोरचे दृश्य पाहताच तिचे तोंड उघडे पडते आणि तिचे पाय नम पडतात. कारण तिच्या समोर 100हून अधिक अंगरक्षक होते ज्यांनी काळे कपडे घातले होते. त्यांनी संपूर्ण इमारतीला वेढा घातला होता आणि तिच्या डोळ्यासमोर 50हून अधिक काळ्या रंगाच्या महागड्या गाड्या उभ्या होत्या आणि ती पुढे सरकली. तेव्हा 2 अंगरक्षक येऊन तिला थांबवतात आणि सांगतात की मॅडम, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. रतीला बॉडीगार्डचे बोलणे ऐकताच खूप राग येतो. अंगरक्षकाला ओरडून ती म्हणाली, तुम्ही कोण आहात आणि माझ्या मुलाला कुठे घेऊन जात आहात? माझ्या मुलाला सोडा. माझी इथे कुणाशीही वैर नाही. मग तुम्ही लोक कोण आहात आणि माझ्या मुलाला माझ्यापासून का काढून घेत आहात? बघा, तुम्हाला जे पाहिजे ते द्यायला मी तयार आहे. कृपया मला माझा मुलगा परत द्या. पण तिच्या बोलण्याचा या लोकांवर काहीही परिणाम होत नाही. तो रोबोटसारखा उभा होता कारण एकच रोबोट असतो जो प्रत्येकाच्या भावनांकडे दुर्लक्ष करू शकत होता. त्यांच्या चेहऱ्यावर भाव नव्हते. त्याच्या सभोवतालची आभा खूप धोकादायक होती. तेव्हा एक अंगरक्षक तिला सांगतो की मॅडम, हे तुमच्यासाठी चांगले होईल की तुम्ही दूर राहा कारण आम्ही आमच्या छोट्या मालकाला इथून नेत आहोत. हे रती जेव्हा त्या बॉडीगार्डच्या तोंडून ऐकते तेव्हा तिला धक्काच बसतो.
त्यानंतर रतीचे लक्ष सर्व कारमधील सर्वात महागड्या कारकडे जाते. मध्येच काळ्या रंगाची बेंटली कार उभी होती. ती सर्व बाजूंनी अंगरक्षकांनी झाकलेला होता, पण त्याच्या मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती त्याच्या खोल आणि थंड डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होती. त्यावेळी त्या काळ्या चष्मातूनही रतीला कुणाचे तरी खोल असे निळे डोळेच दिसत होते, जे खूप धोकादायक दिसत होते. ते डोळे पाहून ती घाबरते. तिची पावले आपोआप मागे पडतात. ज्याची तिला 5 वर्षे भीती वाटत होती, ती आज खरी ठरली होती. मग एकच शब्द तिच्या कानावर पडतो. एक बॉडीगार्ड सांगत होता की प्रेसिडेंटचा आदेश आहे की लवकरात लवकर जागा सोडा. हे ऐकताच सर्वजण आपापल्या गाडीत बसून निघून गेले. गाडी जाताना पाहून रती त्यांच्या मागे धावते आणि त्यांना असे करू नकोस असे सांगते. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नेऊ नका. मी तुझ्या पुढे विनवणी करते. आणि यासोबतच ती चप्पल काढून गाडीच्या मागे फेकण्याचा प्रयत्न करते. पण तोपर्यंत गाडी खूप पुढे गेली होती. तेवढ्यात कोणीतरी तिच्याकडे येऊन रती म्हणतो, लवकरात लवकर पोलीस स्टेशनला कळव की तुझ्या मुलाचे अपहरण झाले आहे. रतीलाही तेच योग्य वाटते. पण ती पोलीस स्टेशनला निघणार इतक्यात तिच्या फोनवर एक मेसेज येतो, ज्यामुळे तिला धक्का बसला आणि ती गुडघ्यावर पडून जोरजोरात रडू लागली. रतीला कुणी विचारले की तू पोलीस स्टेशनला का जात नाहीस, तर रती थरथरत्या ओठांनी म्हणते, ती विवानचे वडील आहेत. वडील? विवानचे वडील? रती खूपच घाबरलेली दिसत होती. तिला खूप भीती वाटत होती. ती मनात म्हणते, तो हे कसं करू शकतो? तो इतक्या क्रूरपणे एका मुलाला त्याच्या आईपासून कसं नेऊ शकतो? तिला सुद्धा नीट माहीत नव्हते की तो माणूस कोण आहे. तेवढ्यात मागून कोणीतरी येऊन रतीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो, रती घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्या मुलाला तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पोलिसांकडे जाऊन रिपोर्ट करू आणि CCTV फुटेज बघायला सांगू. बाकीचे लोक आपापसात कुजबुजत होते की रतीने कुठल्या तरी मोठ्या माणसाला राग दिला असावा. त्यामुळेच त्याने विवानला रतीपासून दूर नेले. तो तिच्यापासून बदला घेत आहे. पण सत्य कुणालाच कळत नव्हते. अखेर रतीने कुणाला नाराज केले आहे? रतीला थोडी आशा होती की विवानचे वडील तिला नक्कीच त्याच्याशी भांडण्याची संधी देतील. कुणाच्याही मदतीशिवाय तो माणूस तिच्या मुलाला एखाद्या गुंडासारखा तिच्यापासून हिसकावून घेऊन येईल असे तिने कधीच विचार केले नव्हते. आणि त्याचे स्टेटस टॉप आणि हाय प्रोफाईल होते. त्यामुळे रतीला आता भीती वाटत होती. ती फक्त एकच सांगत होती की मी तुला मारून टाकेन, मी त्याला मारेन. त्या माणसाबद्दलची नाराजी आणि राग तिच्या आवाजात स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या बाजूलाही तेच. एका मोठ्या विलाच्या आतलं वातावरण थोडं थिजलं होतं. एका आलिशान चामड्याच्या सोफ्यावर एक माणूस आणि एक लहान मुलगा मोठ्या डोळ्यांनी आणि लहान डोळ्यांनी समोरासमोर बसले होते आणि एकमेकांकडे बघत होते. तोच मुलगा जरा रागातच समोरच्या माणसाला म्हणतो, तू मला आता नीट पाहिलं आहेस ना, तर प्लीज मला माझ्या आईकडे परत पाठव. माझ्या गायब झाल्यामुळे तिला काळजी वाटत असावी. हा मुलगा दुसरा कोणी नसून विवान आणि त्याचे वडील होते. बराच वेळ दोघांमध्ये शांततेचे वातावरण होते. आता विवानने रागाच्या भरात आपले मौन तोडले होते. यावेळी समोरची व्यक्ती कोण आणि किती ताकदवान आहे याची त्याला जराही भीती वाटत नव्हती. तो शांतपणे समोर बसला होता. पण नंतर तो निराश होतो आणि त्या व्यक्तीला सांगतो की जर मी घरी दिसलो नाही तर माझी सुंदर एंजल दुःखी झाली असेल, जे मला अजिबात आवडत नाही. यावेळी विवान एका लहान मुलासारखा दिसत नसून कोणी मोठा माणूस वाटत होता. तर समोर बसलेला माणूस देवराज देशमुख होता, जो समोरच्या सोफ्यावर बसला होता. त्याच्या सुंदर भुवया एकत्र जोडल्या होत्या आणि चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. पण तो खूपच आकर्षक आणि मोहक दिसत होता. पण त्याच्या शरीरातून निघणारी खतरनाक आभा त्याला खूपच धोकादायक बनवत होती. विवानचे बोलणे ऐकून तो त्याच्या मागे उभ्या असलेल्या त्याच्या असिस्टंट आदित्यकडे थंड डोळ्यांनी पाहतो. त्यामुळे आदित्यला त्याचा संकेत समजतो आणि तो विवानच्या दिशेने मोठी पावले टाकतो आणि त्याला समजवताना तो म्हणतो, लिटल मास्टर, तू आता कुठेही जाऊ शकत नाहीस. हे तुझे घर आहे. आदित्यचे म्हणणे ऐकून विवान त्याला सांगतो, माझी एंजल नेहमी घरासाठी परेशान असते. तिच्याकडे स्वतःचे घर घेण्या इतके पैसे नसल्यामुळे आम्ही सध्या एका छोट्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. तो काहीतरी विचार करत म्हणतो, माझे स्वतःचे घर नसल्याने
मी माझ्या पत्नीशी लग्न करू शकणार नाही. पण आता माझ्याकडे एवढं मोठं घर असल्याने भविष्यात मी माझ्या 10 बायकांसोबत एकत्र राहू शकेन. विवानची बोलणे ऐकून तिथे उभे असलेले सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि आदित्यच्या तोंडून बाहेर येते, 10 बायका? त्यानंतर आदित्य हसायला लागतो. 10 बायका? हा मुलगा अजून लहान आहे. तो आधीच लग्नाचे स्वप्न पाहत आहे. आजकाल इथे एक बायको सांभाळली जात नाही. तोच लिटल मास्टर 10 बायका करून जगू शकेल का? तोच देवराज आपल्या मुलाला काळजीपूर्वक पाहत होता आणि त्याची बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटले. पण नंतर कुणी काहीच बोलत नाही. काही क्षणाच्या शांततेनंतर आदित्य विवानला म्हणतो, लिटल मास्टर, तुला तुझे आडनाव बदलायचे आहे का? कारण आजपासून तुझे आडनाव देशमुख असेल. विवान देशमुख. हे विचित्र आहे. मला माझे आडनाव बदलायचे नाही, त्यामुळे मी माझे आडनाव बदलणार नाही. विवानचा गोंधळलेला चेहरा खूपच गोंडस दिसत होता. त्याचे उत्तर ऐकून आदित्यने एकदा देवराजकडे पाहिले, ज्याचा चेहरा विवानचे ऐकून बर्फासारखा थंड झाला होता. तेव्हा आदित्य घाबरून विवानला सांगतो की ते तुझे वडील आहेत आणि त्यांचे आडनाव देशमुख आहे, त्यामुळे तुझे आडनावही तेच असेल. वडील? जेव्हा विवानने आदित्यच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा तो दोनदा कुरकुर करतो आणि मग तो डोळे मिटून एकदा आदित्यकडे पाहतो आणि नंतर डोके टिकून त्या माणसाकडे पाहतो ज्याने त्याला जबरदस्तीने या मोठ्या विलामध्ये आणले होते. पण त्याला देवराज सुंदर आणि देखणा वाटला, पण त्याचा चेहरा उदास होता. तो देवराजकडे पाहतो आणि त्याच्या बालिश पण प्रौढ आवाजात विचारतो की तुला माझे वडील व्हायचे आहे? पण समोरची व्यक्ती काहीच बोलली नाही, जे पाहून विवानला जरा विचित्र वाटले. पण त्याने जास्त विचार केला नाही आणि दुःखाने म्हणाला की माझे वडील मेले आहेत, म्हणजे तू भूत आहेस का? विवानचे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो आणि मग त्यांना जाणवते की आजूबाजूचे वातावरण खूप थंड झाले आहे. ज्याच्यामुळे वातावरण थंड झाले होते त्या सैतानाकडे सर्वजण पाहतात आणि घाबरून जातात. तोच देवराज यावेळी हुबेहूब सैतानासारखा दिसत असतो. त्याचा चेहरा बर्फासारखा थंड होता, डोळे विस्फारले होते आणि बोटे सोफ्यावर टॅप करत होती. संपूर्ण हॉलमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. तो मनातल्या मनात रागाने रतीला शिव्या देत होता. रती समोर नव्हती हे बरे झाले. तसे झाले असते तर कदाचित तिची मान आता या सैतानाच्या हाती आली असती. तो मनात म्हणतो की त्या महिलेचे एवढे धाडस. मी जिवंत असताना तिने माझ्या मुलाला सांगितले की मी मेलो आहे. मी रती मिश्राला सोडणार नाही. आदित्यच्या पाठीवरून थंडगार घाम वाहत होता. त्याच्या दबक्या आवाजात त्याने विवानला फटकारले, लिटल मास्टर, तुम्ही असे काही बोलू शकत नाही आणि कृपया भविष्यात असे म्हणण्याची चूक करू नका. मी खोटे बोलत नाही आणि माझी एंजल माझ्याशी कधीही खोटे बोलणार नाही. म्हणूनच मी आता परत जात आहे. तुम्ही लोकांनी मला इथे आणले आणि आता मला घरी पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यानंतर त्याचे छोटे हात सोफ्यावर विसावले आणि शेवटच्या एका आधाराने तो सोफ्यावरून सरकला आणि दोन्ही हातांनी त्यांना नमस्कार करून तो बाहेर गेला. आदित्य घाबरून त्या सैतानाकडे बघू शकला नाही. आदित्य मनात विचार करतो की तो खरंच तर माझ्या जल्लादचा मुलगा आहे. फक्त त्याचा चेहरा त्याच्या आईसारखा आहे, जो गोंडस आहे. शेवटी हा मुलगा त्या दोघांच्या जीन्सपासून जे बनला आहे. देवराजने त्या जागेकडे पाहिले जिथून विवान नुकताच गेला होता. ज्याला जाताना पाहून त्याचे डोळे अधिकच डार्क झाले आणि डोळ्यात एक थंड चमक आली. आजूबाजूचे तापमान कमी होत होते. त्याचा मुलगा 4 वर्षाचा आहे, पण त्याच्या वागण्याने तो वयाने मोठा आहे असे वाटते. विवान घरातून बाहेर पडणारच होता तेव्हा त्याला देवराजचा थंड आवाज ऐकू आला, जो थांब म्हणत होता. देवराजचा थंड आवाज ऐकून विवान क्षणभर घाबरला, पण पुढच्या क्षणी त्याला पुन्हा देवराजचा आवाज कानावर पडला, जो बटलरला त्याच्या खोलीत वरच्या मजल्यावर घेऊन जायला सांगत होता. देवराजचे बोलणे ऐकताच विवान पळून जायचा प्रयत्न करतो, पण तो त्याच्या छोट्या पावलांनी पळून जाण्यापूर्वीच बटलर त्याच्याकडे येतो. त्याला खांद्यावर उचलतो. त्यामुळे विमान ओरडू लागला. त्याने बटलरच्या खांद्यावर चावा घेतला होता आणि हातपायही हलवत होता. विवानने बटलरच्या छातीवर पाय मारला होता, पण त्याच्या मारण्यामुळे बटलरला काहीच फरक पडत नव्हता. विवानला दिसले की तो त्याला खाली उतरवत नाहीये. तेव्हा तो जोरात ओरडला की तुम्ही लोक खूप वाईट आहात. तुम्ही वाईट लोक आहात. तुम्ही लोक, मला तुमचा तिरस्कार आहे. बराच वेळ ओरडल्यामुळे आणि लहान मुलासारखं वेड्यासारखं वागल्यामुळे त्याचा आवाज बदलतो.
तो मंद आवाजात म्हणतो. तो फक्त एवढंच म्हणत होता की मला खाली उतरव, मला माझ्या आईकडे जायचं आहे. ऐकलं नाहीस का? सोफ्यावर बसलेला देवराज हे सर्व पाहत होता, पण तरीही तो काहीच बोलला नाही. थोडा वेळ विचार करून तो त्या जागेकडे पाहू लागला जिथून विवानला नुकतेच नेले होते. तो अजूनही तिकडे पाहत होता की आदित्यचा आवाज त्याच्या कानावर पोहोचला, जो म्हणत होता, सर, पुढे काय करणार आहात? विवानला शोधताना तिकडे रती जवळजवळ वेडी झाली होती. डोळ्यासमोर फक्त देवराजचे थंड डोळे चमकत होते. त्यावेळी वाहनांचा एवढा लांबलचक ताफा सर्वांच्या समोरून गेला होता. कोणीही लपून ठेवत नव्हते, हे सर्वांनी पाहिले होते. मात्र ती पोलीस ठाण्यात गेली असता CCTV फुटेजमध्ये याची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ती तुटली. त्या व्यक्तीने तिला विवानच्या आयुष्यातून एखाद्या माशीसारखे फेकून दिले होते. तिला विवानला शोधायचे होते, पण त्याला कुठे शोधावे हेच समजत नव्हते, कारण ती व्यक्ती कोण आहे हे तिला माहीत नव्हते. ती अजूनही परराष्ट्र मंत्रालयात इंटर्न म्हणून काम करत होती, त्यामुळे मोठ्या कष्टाने तिला तिथून रजा मिळत होती. मात्र विवानला शोधण्यासाठी तिने कितीतरी लोकांना हाक मारली. तिच्या वडिलांना देखील सांगितले, ज्यांना तिने 5 वर्षांपूर्वी सोडून दिले होते. पण आता तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण विवान कुणालाच सापडला नाही. जणू या जगात विवान नावाचा मुलगाच नाही. दुसऱ्या दिवशी रती पोलीस स्टेशनला जात असताना 5 काळ्या कार येऊन तिच्यासमोर उभ्या राहिल्या. रतीने त्याची कार पाहिल्याबरोबर ती आधीच मानसिकदृष्ट्या तयार होती आणि तिला काही धोका आहे की नाही हे पाहण्यासाठी तिने चतुराईने तिच्या आजूबाजूला पाहिले. हा सगळा विचार करत असतानाच तिचे लक्ष एका गाडीकडे गेले, ज्याचा दरवाजा ढकलून उघडला आणि काळे कपडे घातलेला एक उंच माणूस गाडीतून बाहेर आला. तो माणूस समोर येतो आणि डोकं झुकवून बोलतो, हॅलो मिस मिश्रा. रतीने तिचे आडनाव त्याच्या तोंडून ऐकताच तिचे डोळे पाणावले. तिने त्याला विचारले की तू मला कसे ओळखतोस, कारण रतीने त्या व्यक्तीला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. तर रतीचे ऐकून ती व्यक्ती हसली. तो तिला म्हणतो की तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला चांगले ओळखतो. माझ्या बॉसने मला इथे पाठवले आहे. ते ऐकताच तिने भुवया वरच्या बाजूला वळवल्या आणि रागाच्या भरात विचारले, तुझा बॉस कोण आहे? तो बोलतो, माझा बॉस कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. रती त्याच्या बोलण्यात फारसा रस घेत नाही. त्यामुळे जेव्हा ती तिथून निघू लागली तेव्हा तो माणूस तिला सांगतो की तुला तुझ्या मुलाला बघायचे असेल तर तू आमच्यासोबत ये. अन्यथा तुलाही माहीत आहे की तुम्ही तुमचा मुलगा कधीही शोधू शकणार नाही. रतीने त्याची बोलणे ऐकताच तिची पावले जागोजागी थबकली. की मी माझ्या मुलाला कधीही शोधू शकणार नाही? ती मागे वळून त्या माणसाकडे पाहते आणि आदित्य हसतो. त्यानंतर तो रतीशी बोलतो. रती त्याच्यासोबत जाताना त्याला विचारते की तुझा बॉस कोण आहे? रतीचे ऐकून आदित्य हसतो, पण काहीच बोलत नाही. त्यानंतर तो जाऊन पूर्ण आदराने गाडीचा दरवाजा उघडतो, म्हणून रती गाडीच्या आत जाऊन बसते. रती आणि बाकीच्या अंगरक्षकांची गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबते. रती आतून खूप घाबरली होती, पण तिला त्या व्यक्तीचा रागही आला होता. क्षणभर तिला आनंद झाला, कारण आज अखेर ती आपल्या मुलाला भेटणार होती. दिवसभर तिला तिचा मुलगा दिसला नाही, ज्यामुळे ती खूप दुःखी होती. पण आता जेव्हा तिला समजले की ती आपल्या मुलाला भेटणार आहे, तेव्हा तिच्या मनाला एक दिलासा मिळाला. तिच्या कारचा दरवाजा उघडताच ती गाडीतून बाहेर पडली. त्यावेळी समोर एवढा मोठा वाडा पाहून तिला धक्काच बसतो, कारण मिश्रा मॅन्शनही तितके मोठे नव्हते. ती जसजशी पुढे जाते तसतशी ती हवेलीच्या सौंदर्यात हरवून जाते, कारण ते राष्ट्रपती भवन होते, जे पूर्णपणे सजलेले होते. रती जेव्हा हॉलमध्ये जाते तेव्हा आदित्य तिला सांगतो की मिस मिश्रा, आजपासून तू तुझ्या मुलासोबत येथेच राहणार आहेस. तुला पाहिजे तिथे तू जाऊ शकतेस, पण इथे कोणत्याही प्रकारची चालाकी चालणार नाही. पण रतीने त्याचे म्हणणे ऐकताच ती डोळे लहान करून त्याच्याकडे पाहते, ज्याला पाहून आदित्यही क्षणभर घाबरतो. त्यानंतर तिथून निघताना तो एका नोकराला मॅडमला तिची खोली दाखवायला सांगतो. एक मोलकरीण रतीकडे येते आणि म्हणते, या मॅडम, मी तुमची खोली दाखवते. रतीने दासीचे म्हणणे ऐकताच होकारार्थी मान हलवली आणि तिच्याबरोबर निघून जाते. तिच्या खोलीत पोहोचताच तिला खोली पाहून धक्काच बसला, कारण तिची खोली खूप मोठी होती. जणू 2 खोल्या एका खोलीत एकत्र आल्या आहेत आणि तिथे खूप स्वच्छता होती. ती गुलाबी रंगात सजवली होती, तर खोलीचे पडदेही गुलाबी रंगाचे होते. जणू काही ही खोली
एका राजकन्येसाठी तयार करण्यात आली होती. त्यानंतर मोलकरीण रतीला सांगते की मॅडम, समोर एक कपाट आहे जिथे तुमच्यासाठी कपडे ठेवले आहेत, तुम्ही ते बदला. मोलकरीण रतीला आधी तिचे कपडे बदलायला सांगते, कारण त्यानंतर बॉस येणार आहे, त्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता. रती तिचे म्हणणे ऐकताच तिने होकारार्थी मान हलवली आणि मग ती चेंजिंग रूममध्ये गेली. पण तितक्यात ती कपाट उघडून पाहते तेव्हा तिचे तोंड उघडेच राहिले, कारण तिच्या डोळ्यांसमोर अनेक प्रकारचे कपडे होते. पारंपरिक कपडे वेगळे ठेवले होते, पाश्चात्य पोशाख वेगळे, नोकरीचे कपडे वेगळे आणि घरचे कपडे वेगळे ठेवले होते. आणि तिथे ड्रेसिंग टेबलवर मेकअपचे सामान ठेवले होते. तिचे शूजही एका बाजूला ठेवले होते. तिच्यासाठी शूज, चप्पल ठेवल्या होत्या. बॅग ही वेगवेगळ्या पद्धतीने ठेवल्या होत्या. हे सर्व पाहून तिला चक्कर येत होती. त्यानंतर ती नाईट ड्रेस घेते, जो खूपच सुंदर होता, आणि तयार होण्यासाठी वॉशरूममध्ये जाते. दासी तिला पाहताच बोलते, मॅडम, तुमची निवड खूप चांगली आहे. रतीने शॉर्ट्स आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता, ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत होती. जेव्हा रती दासीचे म्हणणे ऐकते तेव्हा ती हसते आणि नंतर तिचे आभार मानते. त्यानंतर दासीने तिला एक कप चहा दिला तेव्हा तिने पाहिले की टेबलवर एक वर्तमानपत्र आहे, म्हणून ती उचलते आणि वाचायला लागते. ती काही वेळ वृत्तपत्र वाचत होती तेव्हा तिला बाहेरून गाडी येण्याचा आवाज आला. यानंतर तिला दिसले की सर्व नोकर एकामागून एक बाहेरच्या दिशेने धावत आहेत. मग तिला थोडं विचित्र वाटतं, म्हणून तिने एका वृद्ध नोकराला थांबवलं आणि विचारलं की सगळे बाहेर का पळत आहेत. तेव्हा नोकर तिला सांगतो, मॅडम, तुम्ही पण आमच्यासोबत चला, सर आले आहेत. नोकराचे बोलणे ऐकून रतीने वृत्तपत्र तिथेच खाली ठेवले आणि ती त्या नोकरासोबत बाहेर पडते. ती पण आतून खूप उत्तेजित होत होती, पण ती घाबरतही होती. आजपर्यंत तिने ती व्यक्ती फक्त तिच्या स्वप्नात पाहिली होती, पण आज ती त्याला समोरासमोर पाहणार होती. तो किती मजबूत आणि धोकादायक आहे हे तिला त्याच्या शरीरावरूनच जाणवत होतं. रती बाहेर येताच सर्व गाड्यांच्या मधोमध असलेल्या कारचा दरवाजा उघडत असल्याचे तिला दिसले आणि हळूहळू त्या गाडीतून एक लांबलचक सावली बाहेर येत होती. बाहेर सूर्य तळपत होता, ज्याने तिला डोळे बंद करायला भाग पाडले. पण त्यामुळे तिला त्या माणसाचा चेहरा दिसत नव्हता. पण त्याच्या शरीरातून बाहेर पडणारी आभा, तो चालण्याचा मार्ग, त्याच्या आजूबाजूच्या वातावरणावरून त्या माणसाचा आभा किती घातक होता हे तिला जाणवत होतं. हळूहळू तो माणूस पुढे सरकत होता. त्यावेळी आजूबाजूचे बॉडीगार्ड त्याच्या बरोबरीने चालत होते आणि त्याला चारही बाजूंनी घेरले होते. तो माणूस जसजसा पुढे सरकत होता तसतसा तो रतीकडेच पाहत होता. 5 वर्षांपूर्वीची रात्र त्याच्याही मनात खेळू लागली होती. पण या क्षणी त्याच्या मनात काय चालले आहे ते त्याला स्पष्ट करता येत नव्हते, कारण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही थंड भाव होते. एवढ्या लांब असलेल्या त्याच्या सावलीने रती पूर्णपणे झाकून गेली होती. जेव्हा रतीला तिच्या समोर कोणीतरी उभे असल्याचे दिसले तेव्हा ती वर बघते आणि तिची नजर त्या व्यक्तींच्या डोळ्यावर आदळते, कारण रती उंचीने त्याच्यापेक्षा खूपच लहान होती. रती त्या माणसाला पाहताच तिच्या हृदयाची धडधड अधिक वेगाने होते, कारण हा तोच माणूस होता जो रोज रात्री तिच्या स्वप्नात यायचा. पण लोकांचे टोमणे आणि अपशब्द आठवून ती रागाने दात चावते. तेवढ्यात सर्वांच्या कानावर एक चपखल असा आवाज येतो आणि प्रत्येक जण आपापल्या जागी गोठतो. आणि देवराजचा चेहरा दुसरीकडे झुकला होता, कारण रतीने त्याच्या चेहऱ्यावर थप्पड मारली होती. त्यामुळे देवराजच्या चेहऱ्यावर त्याची छाप पडली होती. देवराजला इतका राग येतो की तो आपला चेहरा वर करून रतीकडे रागाने पाहतो. पुढच्या क्षणी त्याने रतीला तिच्या खांद्यावर घट्ट पकडले. त्यामुळे रती घाबरून जाते. पण नंतर रती सगळ्यांना आदित्यचा आवाज ऐकू येतो, जो देवराजला शांत करण्याचा प्रयत्न करताना म्हणतो, प्रेसिडेंट सर. रतीने प्रेसिडेंट सर हे ऐकताच तिला धक्काच बसला. प्रेसिडेंट म्हणजे कोण आणि देवराज आता रतीसोबत काय करेल हे पाहूया पुढील भागात. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.